श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास करतो आणि जेव्हा आपण उपवास सोडतो किंवा पूजा असेल तेव्हा आपण प्रसादाचा शिरा हा करतोच. तर चला आज आमच्या सासूबाईंच्या म्हणजे आईंच्या हातचा स्पेशल शिऱ्याची रेसिपी बघूयात. प्रसादाच्या शिऱ्याची झटपट चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. शेवटी एक प्रश्न आहे त्याचं उत्तर नक्की द्या. सर्वात आधी घेतलेली आहे कढई. कढईमध्ये घ्यायचा आहे 1/2 वाटी रवा. हा खूप जाड रवा नाहीये, बारीकच रवा आहे. जाड रव्यापेक्षा बारीक रवाचा शिरा चांगला होतो. सर्वात आधी कढईमध्ये 2 ते 3 मिनिट रवा छान भाजून घ्यायचा आहे. ह्याचं कारण असं, तूप टाकायच्या आधी भाजला तर मग रवा व्यवस्थित भाजला जातो आणि शिरा कच्चा राहत नाही, चव चांगली राहते. म्हणून मग सर्वात आधी कमी गॅस ठेवायचा. शिरा भाजताना कधीच घाई करायची नाही. आता यामध्ये घातलेलं आहे मी तूप. 1/2 कप म्हणजे जेवढा रवा घेतलेला आहे त्याच आसपास तूप घ्यायचं आहे. तर एकदम सगळं 1/2 वाटीच्या तूप इथे एकदम घालायचं नाही, थोडं-थोडं करत घालायचं आहे, म्हणजे आपल्याला भाजायला शिरा हा व्यवस्थित होतो. हलवत राहायचं आहे, कमी गॅसवरच शिरा करायचा आहे, रवा भाजायचा आहे. जर घाई केली तर रवा जो असतो तो पोटामध्ये कच्चा राहतो आणि आणि मग शिऱ्याची चव ही चांगली लागत नाही, कचरट लागतो. त्यामुळे शिरा नेहमी मंद गॅसवर हळूहळू भाजायचा आहे. देवाची गाणी, प्रार्थना बाजूला लावू शकतात किंवा तोंडाने म्हणू शकतात. असं म्हणतात की स्वयंपाक करताना आपले जे विचार असतात, आपण जे ऐकत असतो ते त्या अन्नात उतरत असतं. म्हणून मग जेव्हा कधी देवाचे पदार्थ किंवा प्रसाद किंवा दुसरे पण काही अन्न आपण बनवत असतो तेव्हा आपले विचार, आपण जे बोलतोय ते नेहमी सकारात्मकच ठेवायचं आहे, चांगलंच ठेवायचं आहे. तर उरलेलं सगळं तूप इथे घातलेलं आहे. फक्त थोडंसं 2 ते 3 चमचे बाजूला काढून ठेवलेलं आहे. ते कधी घालायचं हे पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे बघा रव्याचा रंग बदललेला आहे, हलका ब्राऊन झालेला आहे. खूप अगदी लाल करायचा नाही. तर हा कलर जेव्हा तुमच्या रव्याचा होईल म्हणजेच आपला शिरा इथे छान भाजला गेलेला आहे, घमघमाट सुटतो. अशा वेळेस मग त्यामध्ये घालायचं आहे दुपटीचं दूध आणि पाणी. तुम्ही फक्त दूध वापरू शकतात किंवा फक्त पाणी वापरू शकतात. पण इथे आमच्या आई दूध आणि पाणी एकत्र करून वापरतात. गरम करायचं आहे आणि गरमच घालायचं आहे. शिऱ्यामध्ये कधीच थंड पाणी किंवा थंड दूध घालायचं नाही, त्यामुळे तो गोळा होतो आणि चव चांगली लागत नाही. जर तुम्हाला थोडासा अजून शिरा मोकळा वाटत असेल तर पुन्हा थोडंसं गरम पाणी किंवा गरम दूध तुम्ही यामध्ये घालू शकतात. यामध्ये घालत आहे 1/2 वाटी साखर. आता साखरेचं प्रमाण कधी-कधी साखर कमी गोड असते, कधी-कधी खूप व्यवस्थित गोड असते, त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे साखर कितपत गोड आहे त्यानुसार. पण मी ते ज्या वाटीने रवा मोजलेला आहे त्याच वाटीने तूप आहे, त्याच वाटीने साखरसुद्धा आहे. वरून घातलेली आहे वेलदोड्याची पावडर. ह्यामुळे सुगंध जो असतो खूप छान येतो आणि ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. चारोळी तुम्हाला आवडत असेल तर बदाम वगैरे सुद्धा तुम्ही बारीक चिरून घालू शकतात. आणि थोड्या वेळ वाफ येऊ द्यायची आहे. साखर टाकल्यावर पाणी सुटतं थोडंसं साखरेला, त्यामुळे व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि वाफ येऊ द्यायची 2 ते 3 मिनिट. आणि हां, शिऱ्यामध्ये टाकलेला आहे, जेव्हा रवा भाजत होतो तेव्हा 1 चमचा टाकलेला आहे बेसन. मी ते सांगायचं मध्ये विसरली. बेसन ह्यासाठी टाकलं की शिऱ्याची जी बाइंडिंग आहे त्यामुळे खूप छान होते. नक्की तुम्ही रवा भाजताना 1 चमचा बेसन घालून बघा आणि व्यवस्थित भाजून घ्या. तर सर्वात शेवटी पुन्हा इथे टाकलेला आहे 2 ते 3 चमचे तूप आणि एकत्र केलं आणि मस्तपैकी शिरा बनून तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा शिरा आमच्या आईंची म्हणजे सासूबाईंची स्पेशालिटी आहे. त्या खूप सुंदर शिरा बनवतात आणि आम्हाला त्यांच्या हातचा शिरा आवडतो. तर तुमच्याकडे तुमच्या सासूबाईंच्या किंवा सूनबाईंच्या हातची स्पेशल अशी कोणती डिश आहे जी तुम्हाला आवडते, कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव नक्की चॅनलच्या व्हिडिओवर घेईल. तेव्हा चला झटपट कमेंट करा. चला बघूया तर खरं कोणाला कोणाची कोणती डिश आवडते. तर पुन्हा भेटूयात नवीन